स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. ज्या प्रकारे काल मी शिवाजी सानप हे जे माझ्या नंदेचा सासरा आहे, चेअरमन पानेगाव, तालुका अंबड, जिल्हा, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. या माणसाबद्दल अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. हा माणूस ज्या प्रकारे माझ्या नवऱ्याला लपण्यासाठी, माझा संसार मोडण्यासाठी घटस्फोट टाकण्याचे सल्ले देत होता. या माणसाला यांची, माझ्या घरच्यांची रियालिटी अजून माहीत नाही वाटतं, किंवा तो माहीत असताना सुद्धा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा माणूस स्वतःच्या घरातलं राजकारण नीट करू शकत नाही, स्वतःच्या घरातल्या गोष्टी सॉल्व्ह करू शकत नाही, तर हा गावाचं राजकारण आणि गावातल्या गोष्टी काय सॉल्व्ह करणार? अशा व्यक्तीला पदाची खरंच गरज नाही, आणि हा व्यक्ती पद पण डिझर्व करत नाही. ह्याच्या घरामध्ये चेअरमन पद आणि सरपंच पद असणं खूप चुकीची गोष्ट आहे, कारण त्या व्यक्तीला स्वतःच्या घरातलं राजकारण मिटवता येत नाही, स्वतःच्या घरातले प्रॉब्लेम मिटवता येत नाहीत. माझं ज्यांनी लग्न जमवलं त्याला माझा संसार वाचवता येत नाहीत. हा माणूस लोकांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे? दुसरी गोष्ट, या माणसाला 2 सुना आहेत. या माणसाने राजकारणासाठी, मतदान भेटण्यासाठी स्वतःच्याच गावामधल्या 2 सुना केल्या. त्याच्यापैकी मोठी सून म्हणजे माझी ननंद, जी सरपंच आहे. म्हणजे आता बोलायला सुद्धा वाईट वाटतं, पण जिला स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही असे लोक सरपंच होतात आणि मोठेपणा दाखवतात. तिला काही येत नाही, तिचा नवरा आणि सासरा सगळ्या गोष्टी बघतो. तिला राष्ट्रगीत सुद्धा म्हणता येत नाही, तिला राष्ट्रगीत सुद्धा पाठ नाही. अक्षरशः माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर फोनवरती सांगितलं, तुला राष्ट्रगीत नाही म्हणता आलं ना 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला, तर तू काय कर, नसते ओठ हलवायचं काम करायचं. कुणाला काय माहिती तू म्हणती का नाही म्हणते ते. हे गोष्टी माझ्यासमोर सुद्धा झालेल्या आहेत. राहिला प्रश्न शिवाजी सानप यांचा, लोकांपासून झाकून ठेवतात ते, की त्यांचे विहीन कसे आहेत, म्हणजे माझे सासू सासरे कसे आहेत हे झाकण्याचा प्रयत्न करतात गावापासून. पण ह्यांच्या आतल्या रियालिटी सगळ्या मला माहीत आहेत. जेव्हा माझी ननंद यांना 15 वर्षानंतर बाळ झालं, आणि त्याच वेळेस तिच्या जावेला म्हणजे शिवाजी सानपच्या छोट्या सुनेला पण मुलगा झाला, त्यावेळेस आम्ही पाहुणे माणसं, आमचं कर्तव्य बनतं की आम्ही दोन्ही लेकरांना कपडे घेऊन गेलो, खायला प्यायला सगळ्या गोष्टी घेऊन गेलो. आणि ते तिची जी माझ्या नंदेची जाऊ आहे, तिचे लेकरं पण मला मामी मामी म्हणायचे. ती सुद्धा खूप मला रिस्पेक्टफुली बिहेवियर करायची. खूपच संस्कारी पोरगी आहे ती, मुंडेची आहे ती मुलगी, आणि तिच्या आईवडिलांचे संस्कार खूप चांगले आहेत तिच्यावर. खूप चांगली सून आहे तिची. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं, जे चांगलं आहे त्याला चांगलं, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्याची सवय आहे मला. मी असंच कुणावर थोपत नाही कोणत्या गोष्टी. अक्षरशः शिवाजी सानपचीच सून आहे ती, तरी पण ती पोरगी खूप संस्कारी घरातून आलेली आहे. खूप संस्कार आहेत तिला. त्या व्यक्तीने मला, त्या पोरीने किंवा तिच्या नवऱ्याने सुद्धा, म्हणजे शिवाजी सानपच्या लहान्या मुलाने सुद्धा मला कधी काही बडबड केली नाही किंवा कधी काही गोष्टी बोललेल्या नाही. पण माझी जी सासू आहे, माझ्या सासूने ज्यावेळेस मी शिवाजी सानपच्या 2ही सुनांसाठी, म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीला जर मी कपडे नेले, खायला नेलं, तर माझं कर्तव्य बनतंय की तिला सुद्धा मुलगा झाला आहे, तर आम्ही तिला सुद्धा कपडे आणि खायला घेऊन गेलो. तर अक्षरशः जेव्हा घेऊन गेलो, माझ्या नंदेने मला साईडला घेतलं, तिथून साईडला घेतलं, घराच्या बाहेर नेलं, आणि मला एवढं बोलली की वहिनी तुमच्याकडे काय जास्त पैसे झालेत का, कशामुळे तुम्ही तिच्या लेकराला कपडे आणले, तिच्या लेकराला ड्रेस घेतला, तिच्या लेकराला खाण्यापिण्याच्या गोष्टी घेतल्या. तर मी म्हटलं मला चांगलं नाही वाटणार आहे. तुम्ही माझ्या ननंद आहे ठीक आहे, पण त्यांचे लेकरं सुद्धा मला मामी मामी म्हणतात. माझ्यासाठी दोन्ही इक्वल आहेत. आम्ही पाहुणे माणसं, आम्हाला तर आमचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यावेळेस मी, म्हणजे माझ्या नवऱ्याने पण नाही, मी स्वतःहूनच दोघांना पण कपडे केले, खाण्यापिण्याच्या गोष्टी केल्या, कारण त्या पोरीने मला कधी दुखवलं नाही. तिच्या जावेने, बारकी जी सून आहे शिवाजी सानपची, खूप चांगली पोरगी आहे. तिच्या आईवडिलांचे संस्कार दिसून येतात तिच्यावरून, आणि माझ्या नंदेच्या पण आईवडिलांचे संस्कार तिच्यावरून दिसून येतात. त्याच्यानंतर मी घरी गेले, म्हणजे ते कपडे वगैरे दिले, खाण्यापिण्याचं सामान नेलं. घरी गेल्यानंतर माझ्या सासूने एक तास इतका धिंगाणा घातला, इतकी बडबड केली, इतकं मला काय घाण बोलली. म्हणे त्या मुंडेच्या लोकांनी आपल्या पोरीला काही नाही केलं, कपडे घेतले नाही, काय नाही घेतले, तुला लय माज आलाय का, तुझ्याकडे खूप पैसे झालेत का, तू त्या पोराला का कपडे घेतले, तू त्या पोराला का खायला नेलं. तर ह्या गोष्टी शिवाजी सानपला माहीत मी हे संजय सानपला पण गोष्ट सांगितली आहे, आणि मी संजय सानपच्या छोट्या भावाला पण गोष्ट सांगितली आहे की हे सगळं माझ्यासोबत झालं आहे म्हणून. पण हे राजकारणी लोक कसे असतात ना, लोकांचं बघायचं वाकून आणि स्वतःचं झाकायचं आणि लोकांचं वाकून बघायचं, अशी त्यांची गोष्ट असते. तर शिवाजी सानपला माझं एवढंच सांगणं आहे, ज्या व्यक्तीला, ज्या लोकांना तुम्ही सपोर्ट करताय माझा आत्ता संसार मोडण्यासाठी, माझ्या सासू सासऱ्याला, माझ्या नवऱ्याला, ते काही तुमच्याबद्दल चांगला विचार करत नाही. आणि म्हणजे माझी सासू एवढी विचित्र आहे, जेव्हा
ती एक काहीतरी होतं, कार्यक्रम होता का काहीतरी होतं, तर माझ्या नंदेची जाऊ आली होती एकदा आमच्या घरी, मी पण होते त्यावेळेस. तर तिने तिच्या पुढं एवढं केलं, एवढी गोड गोड बोलत होती, हे म्हणजे ह्यांचे अंधारात वेगळे आणि समोर वेगळे आणि मागं वेगळे असे रूप आहेत ह्या लोकांचे. आणि ह्यांची रियालिटी अशी आहे, जे आहे ते तोंडावर बोलणारी मी पोरगी आहे, मी असं झाकाटाप्या करणारी पोरगी नाही आहे. हे आहे स्वतःचं घरातलं राजकारण शिवाजी सानपला नीट मिटवता येणार आणि गावाचं राजकारण काय हा माणूस करणार आहे. स्वतःचं किती झाकून ठेवलं, लोकांपासून झाकतात. मी तर तुम्हाला जवळून बघितलंय ना, तुमचे सगळे अनुभव घेतलेले आहेत. आणि खरंच शिवाजी सानपच्या बारक्या मुलाने किंवा त्याच्या बायकोने कधीच मला एका शब्दाने कधी वाईट बोलले नाही. आणि खूप संस्कारी मुलगी आहे मुंडेची. आणि खरंच तुमच्या मुंडेच्या लोकांना मी सांगू इच्छिते की तुमच्या मुलीचे संस्कार झळकून येतात आणि आमच्या मॅडमचे, सरपंच मॅडमचे पण संस्कार झळकून येतात. आणि शिवाजी सानपला एवढंच सांगणं आहे की ते तोंडावर जसे आहेत ना तसे रियालिटीमध्ये नाही आहेत, अंधारामध्ये. त्याच्यामुळे एवढं पण पुढं करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू नका माझा संसार मोडण्यासाठी. तुम्हाला पण कधी ना कधी ते बरोबर रुळावर आणणार आहेत. ते काय बोलतात तुमच्याबद्दल आणि काय नाही घरी, म्हणजे अक्षरशः माझ्यासमोर किती वेळेस चर्चा झाली की तो शिवाजी सानप हा माणूस मूर्ख आहे, असा माझा सासरा म्हणतो. पागल माणूस आहे, किती पैसा उडवतो राजकारणामध्ये, सगळा पैसा त्या राजकारणामध्ये घातलाय त्या माणसाने. आम्हाला काही बोलता येत नाही, पण त्या माणसाला बिलकुल बुद्धी नाही. सगळे पैसे राजकारणात घाते. अक्षरशः त्याला डिझेलला पैसा उरत नाही, गाडीला जायला, त्याला कोणत्या गोष्टीसाठी पैसा उरत नाही. सगळा पैसा राजकारणामध्ये घालतो. आपल्याला बोलता येत नाही, आपली मुलगी तिथं दिलेली म्हणून. अशा प्रकारे ते तुमच्याबद्दल ते वाक्य रचना करतात किंवा बोलतात आणि तुम्ही त्या लोकांना माझ्या विरोधात सपोर्ट करता. काय शिवाजी सानप एवढा माणूस, एवढा प्रतिष्ठित माणूस आहे, एवढा राजकारणी माणूस आहे. या राजकारणी माणसाला आपले कोण आणि दूरचे कोण हे सुद्धा समजत नाही. आणि सगळं माहीत असताना सुद्धा हा माणूस दिखावा करत असेल असं तर मला वाटतं. मी जे बोललेलं आहे ते शिवाजी सानपला असं वाटत असेल की आमच्यामध्ये भांडणं निर्माण करण्यासाठी ही खोटं बोलत आहे. तर शिवाजी सानपला हे सांगते मी की माझ्या सासू सासऱ्यांना ना भगवान बाबाचा फोटो उचलायला लावा आणि मग विचारा की तुम्ही असं बोलला होतात का नव्हतं म्हणून. आणि माझी सासू अशी तशी बोलली होती का नव्हती किंवा माझा सासरा तसा बोलला होता का नव्हता, तुम्हाला रियालिटी समोर येऊन जाईल.